बारामतीची उमेदवारी जाहीर झाली समोरून. स्वागत आहे त्याचं. शेवटी त्या ज्यांनी जे पक्ष असतात ते आपापली उमेदवारी जाहीर करू शकतात. आमचा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 48 जागांच्या बद्दलचा निर्णय झाला की आम्ही देखील भाजपचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे उमेदवार जाहीर ऐका ना. त्याच्यामध्ये सुनील शेळकेंनी काय स्टेटमेंट केलं हे आपण ऐकलेलं आहे आणि सुनीलशी मी पण लगेच बोललो. सुनील म्हणला, दादा आपण मला ओळखता, आपणच मला तिकीट दिलेलं आहे, आपणच मला ताबडतोब फोन केलेला होता, त्याचं तर नाव मी तो पार्टी कार्यालयात पोहोचायच्या आधीच डिक्लेअर करून टाकलेलं होतं. हे सगळ्यांना माहिती आहे. पण ठीक आहे, काही मान्यवरांनी काही स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण लगेच बोललंच पाहिजे, अशातला काही भाग नाही. आणि सुनील म्हणला, मी असा कुणालाही दम दिलेला नाही, कुणालाही दाटी केली नाही. मी नंतर त्याच्या खोलात गेलो की असं का झालं, तर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा अतिशय नगण्य उपस्थिती होती. मग आता उपस्थिती ज्यांनी कार्यक्रम केला त्यांना उपस्थिती जास्त दाखवता आली नाही. मग पळवाट म्हणून त्यांनी टार्गेट त्या सुनील शेळके आमदार साहेबांना केलं.